चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या विजय कांबळे या चोरट्याला मैलखड्डा इथं सापळा रचून अटक करण्यात आली। त्याच्याकडून 3 दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केली। चोरी झालेल्या दुचाकी शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथकं तैनात केली आहेत। उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील अंमलदार गजानन गुरव आणि विशाल खराडे यांना दुचाकी चोरट्याविषयी माहिती मिळाली। त्यानुसार 20 मार्च रोजी संभाजीनगर परिसरातील मैलखड्डा इथं पोलिसांनी सापळा लावला। दरम्यान दुचाकी चोरटा विजय कांबळे हा मैलखड्डा इथं आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडलं। त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचं उघडकीस आलं। सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या परिसरातून दुचाकी आणि लक्ष्मीपुरी भाजी मंडईतून मोबाईल चोरल्याची कबुली त्यानं दिली। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली। या चौकशीत विजय कांबळेनं आणखी 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली। त्या दुचाकी जुन्या NCC ऑफिस परिसरातून जप्त करण्यात आल्या। या कारवाईत 2,05,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी आणि मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अंमलदार गजानन गुरव, वैभव पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती यांनी केली।